आणि बीड लोकसभा मतदारसंघातून एक महत्त्वाची बातमी आहे। माझा राजकीय निर्णय लवकरच जाहीर करणार असं शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी म्हटलंय। कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय जाहीर करेल असं देखील ज्योती मेटे म्हणाल्यात। ज्योती मेटे या बीड लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्या संदर्भात त्यांनी पवारांची देखील भेट घेतलेली होती। मात्र बजरंग सोनवणे यांना शरद पवार गटाकडून तिकीट जाहीर करण्यात आलं। त्यानंतर आता ज्योती मेटे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवसंग्रामच्या नेत्या डॉक्टर ज्योतिताई मेटे माझ्यासोबत आहेत। आता कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, संभ्रमात आहेत। ताईंचा निर्णय काय झाला? आज आता ह्या राजकीय विषयावरती चर्चा नको। आज आपण फक्त समाज बांधवांना शुभेच्छा देऊया। राजकीय भूमिका लवकरच जाहीर करते। ताई, किती दिवस लागतील निर्णायक भूमिका घ्यायला? कार्यकर्ते देखील तुमच्यावरती विसंबून बसलेले आहेत। कार्यकर्त्यांनाही ती कल्पना आहे की आम्ही ज्या प्रक्रियेतून जातो आहोत, कारण एखादी निवडणूक लढवायची म्हटल्यानंतर त्याच्या पूर्वतयारीचा पूर्णपणे आढावा घेतला पाहिजे आणि ते आम्ही घेतो आहोत। इतर काही गोष्टी आहेत, नारायणगडावरती तुम्ही जाणार आहेत असं चर्चा येते। महंतांशी काही संवाद वगैरे झाला? नारायणगडावरती संत महंतांचे आशीर्वाद आम्ही घेतलेले आहेत आणि पुढच्या राजकीय भूमिकेच्या अनुषंगाने परत एकदा त्यांच्याशी दर्शन घेऊन पुढची भूमिका जाहीर करण्यात येईल। ताईंची भूमिका, निर्णायक भूमिका हे पॉझिटिव्ह राहील अशी अपेक्षा इथल्या मतदारांना, नागरिकांना, कार्यकर्त्यांना लागलेली आहे। पॉझिटिव्ह हा शब्द खूप, ज्याला आपण म्हणू शकू की सापेक्ष आहे। त्याच्यामुळे बघूया आगामी काळामध्ये काय होते ते। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी।